भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात आता कारवाईचा फास अधिकाधिक आवळला जात आहे। पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरात याने आपण जे करत होतो ते एका विधीचा भाग होता अशा पद्धतीचं पोलीस तपासामध्ये तो सांगतोय। मात्र यामुळे धर्म अभ्यासकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। आपल्याबरोबर महंत अनिकेत शास्त्री आहेत, जे धर्माचे उपासक आहेत, अभ्यासक आहेत आणि त्याचबरोबर अनेक ग्रंथांचं त्यांनी वाचन देखील केलेलं आहे। महाराज, जो भोंदूबाबा सध्या पकडलेला आहे तो सांगतो की तो महिलांवर अत्याचार करत होता, हा विधीचा एक भाग आहे। हे म्हणणं म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट आहे। अज्ञानाची त्यांनी एक पावती दिलेली आहे असं मी म्हणेन। आणि खरात नावाचा जो व्यक्ती आहे, जो अत्यंत मतिभ्रष्ट आणि वासनांध असा व्यक्ती आहे, त्यामुळे अशा व्यक्तीवरती सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी असं आमच्या सर्व संत समाजाकडनं, धर्मचार्यांकडनं मागणी आहे। आणि याप्रमाणे नाशिकचे पोलीस आयुक्त असतील, आपल्या राज्याचे पोलीस महासंचालक असतील आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी जी कार्यतत्परता दाखवलेली आहे ते सुद्धा कौतुकास्पद आहे। परंतु सरकारने सुद्धा इथून पुढे असं कृत्य कोणी करता कामा नये असं एक उत्तम उदाहरण निर्माण करून द्यावं आणि या सर्व भोंदूंवरती धाक निर्माण करावा। पण जो ते दावे करतो आहे त्याचे प्रमाण तुम्हाला शास्त्रामध्ये काही दिसतात का? आता धर्मशास्त्रामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा असं लक्षात येतं की धर्मशास्त्राचं एक वाक्य आहे, यस्तु यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। म्हणजे जिथे नारींची पूजा होते तिथे देवता रममाण होतात। आणि हा व्यक्ती नारींचं शोषण करायचा, त्यांचा उपभोग घ्यायचा, आया बहिणींचं अब्रू तो लुटायचा, तर किती विरोधाभास आहे धर्माचं वाक्य आणि याची कृती। त्यामुळे मी तर म्हणेल या व्यक्तीला धर्माचा ध माहीत नाही आणि संस्कृतीचा स माहीत नाही। हा स्वयंघोषित भोंदू आहे आणि भंपकपणा हा सगळा आहे। त्याचबरोबर धर्मशास्त्रामध्ये देवी भागवतात आलेला आहे, शक्ती क्रीडा जगत सर्वम, की जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत शक्ती ही आपल्याला खूप महत्वाची आहे। एक उदाहरण देतो की आपण जीवनामध्ये कोणालाही शिवहीन, विष्णुहीन, देवीहीन किंवा हनुमानहीन म्हणत नाही, पण शक्तीहीन म्हणतो। की एखादा माणूस सक्षम असताना सुद्धा कमकुवत झाला, त्याची शक्ती क्षीण झाली, तो त्याच्या ध्येयापासून मार्गापासून भरकटला, तर त्याला आपण म्हणतो अरे काय शक्तीहीन झाला। याच्यावरून लक्षात येतं की जीवनामध्ये शक्ती किती महत्वाची आहे। आता उरला तंत्रशास्त्राचा विषय, तर तंत्रशास्त्र हे इतकं परमपवित्र शास्त्र आहे। हे तंत्रशास्त्र शिव पार्वतीचा संवाद आहे, शिव पार्वती संवादौ, ज्याच्यामध्ये रुद्रयामल गौरी तंत्र, डामर तंत्र, उत्तर तंत्र, तंत्र मंत्र यंत्र महाशास्त्र असे अनेक ग्रंथ ज्याच्यामध्ये शिव पार्वतीच्या संवादानंतर रचले गेलेले आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही यांनी जे कृत्य केलेले त्याचा कुठेही उल्लेख नाही। त्याचबरोबर हे जे नाशिक क्षेत्र आहे याचं एक उत्तम उदाहरण मी देतो की हरिवंश पुराण आणि भविष्य पुराणामध्ये आलेलं आहे, पूर्वम ये राक्षसा राजंस्ते कलौ ब्राह्मणा स्मृतः। याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा हे राक्षस लोक समाजाचं शोषण, महिलांना अब्रू त्यांची घेण्यासाठी जेव्हा ते कार्यरत होतील, तेव्हा तेव्हा ते साधूचं, संताचं, ब्राह्मणाचा भेष घेऊन किंवा धर्मशास्त्राच्या कुबड्या घेऊन ते समाजाला लुटतील। याचं उदाहरण म्हणजे रावण। बघा, रावण सीता मैयाला कसा आला होता लुटायला किंवा घेऊन जायला? साधू भेषमध्ये आला होता। त्यामुळे प्रत्येक युगामध्ये हे राक्षस आपलं स्वरूप बदलतात, हे खरे कालनेमी आहेत। या सर्व बंधूंपासनं प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे। धर्मशास्त्रामध्ये आता अजून एक ग्रंथ आहे, हे बा योनी ग्रंथ, योनी तंत्रम। आता ज्याला संस्कृतचा अभ्यास नाही त्याला काय वाटेल, लिंगपूजा किंवा योनी पूजा म्हणजे गुप्तांगाची पूजा। पण संस्कृत जेव्हा आपण अभ्यासू तेव्हा लिंग याचा अर्थ होतो चिन्ह, चिन्हांची पूजा, प्रतीकाची पूजा। मग सनातन धर्मशास्त्रामध्ये काय प्रतीक आहे, तर त्रिशूळ, ओम, स्वस्तिक, कलश हे सर्व शुभचिन्ह आहेत। या चिन्हांची पूजा म्हणजे एक प्रकारे लिंगपूजन, योनीपूजन, शक्तीपूजन। त्याच्यानंतर धर्मशास्त्रामध्ये जे षोडश संस्कार सांगितले त्यामध्ये गर्भाधान संस्कार आहे। प्रजापती देवतेचं आवाहन करून आणि पती पत्नीचा जेव्हा समागम होतो तेव्हा गर्भाधानाची सुरुवात होते। सुप्रजा निर्माणासाठी अवतार कार्य करणारे अनेक सिद्ध अलौकिक शक्ती जन्माला येण्यासाठी ही पूजा केली जाते, पण ती पती पत्नीमध्ये मर्यादित आहे। असे अनेक गोष्टी धर्मशास्त्रात चांगल्यासाठी निर्माण केलेल्या आहे, पण या अज्ञानी व्यक्तीने त्याचा गैरवापर करून, गैरफायदा घेऊन समाजाला त्रास दिलेला आहे आणि धर्मशास्त्राचं सुद्धा नाव बदनाम केलेलं आहे असं आम्ही म्हणतो। पती पत्नीसाठी काही पूजा धर्मशास्त्रामध्ये आहेत?
हो, पती पत्नीसाठी पूजा आहेत ना. लग्न झाल्यानंतर जसं मी म्हटलं की षोडश संस्कारामध्ये पहिला संस्कार आहे गर्भाधान संस्कार, ज्याला ब्राह्मण समाजामध्ये लग्न झाल्यानंतर ऋतुशांती नावाचा विधी केला जातो, पण तो पती पत्नीसाठी मर्यादित असतो. त्याचप्रमाणे देवीचे जेव्हा 52 तुकडे झाले त्यापैकी योनी जी आहे ही कामाख्याला तिथे पडली, तर तिथे कामाख्या तंत्रपीठ निर्माण झालं. पूर्ण सृष्टीचं उत्पत्ती स्थान. योनी याचा अर्थ फक्त गुप्तांग नाही, त्याचा दुसरा एक अर्थ होतो उत्पत्ती स्थान. तर त्या उत्पत्ती स्थानाची महापूजा आहे. ती काही असे कोणत्याही महिला भगिनींना लुटून किंवा त्यांचा आबरू नुकसान करून अशी पूजा नाहीये. आणि तंत्रशास्त्र म्हणजे वैराग्याची पराकाष्ठा, की तुमचं कशामध्येही मोहमाया तुमची अडकली नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर तुमचं स्वतःचं मांस खायला लागलं तरी तुम्हाला वेदना व्हायला नाही पाहिजे. विष्ठा खाण्याची वेळ आली तरी तुम्हाला किळस नाही यायला पाहिजे. इतकं ती वैराग्याची पराकाष्ठा जेव्हा आपण गाठतो त्याला आपण तांत्रिक म्हणतो. आणि धर्मशास्त्रामध्ये तंत्र जाणणाऱ्यांना कौलाचार्य म्हणतात, धर्मशास्त्र जाणणाऱ्यांना धर्माचार्य म्हणतात, ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्यांना ज्योतिषाचार्य म्हणतात, कर्मकांड करणाऱ्यांना कुलगुरू, पुरोहित किंवा पुजारी असं म्हणतात. अशी ती वेगवेगळी व्याख्या आहे. ही आपण सर्व समाजाने जाणून घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे डॉक्टर, इंजिनियर, वकील आदी क्षेत्रामध्ये एक शिक्षण पद्धती आहे, ती पास झाल्याशिवाय, त्याचं अध्ययन केल्याशिवाय, यमनियमांचं पालन केल्याशिवाय तो पात्र होत नाही त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी. तसंच धर्मक्षेत्रामध्ये काम करण्यासाठी गुरु शिष्य परंपरा आहे, ज्याच्यामध्ये 10 नियमांचं पालन आहे. ब्रह्मचर्येन तपसा असा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की ब्रह्मचर्य, तप, अहिंसा, जप, अनुष्ठान आदी सर्वांचं पालन करणं. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय? तर तिथे कुठे आला स्त्री पुरुषाचा संबंध? तर ह्या खरातनी थोडी 10 नियम पाळलेले. आणि त्याचबरोबर गुरु शिष्य परंपरेमध्ये 14 वर्षाचं अध्ययन करायचंय, ज्यामध्ये वेद, पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि षडदर्शन. त्या षडदर्शन मध्ये ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषम वेदानाम चक्षुः. इतकं हे प्रगल्भ, सर्वव्यापक, कल्याणकारी आणि समाज हिताचं हे शास्त्र आहे. त्याला हे व्यक्तीने बदनाम केलं. साप वगैरे तो दाखवायचा, की साप दिसला तर तुम्हाला ईशानेश्वर भगवान प्रसन्न झाले असं म्हणता येईल. कुठे अशा पूजा असतात? आता साप दाखवून तो जी लूट करत होता ते तर मात्र चुकीचंच आहे. परंतु सर्पाची पूजा धर्मशास्त्रात आहेत. साप हा आपला मित्र आहे. आज गव्हर्नमेंट त्याच्यासाठी कॅम्पेनिंग पण करतं. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, मनुष्याचा मित्र आहे, त्याला मारू नका. आणि धर्मशास्त्रही तेच सांगतं. आपले नवनागांचे अवतार होऊन गेलेले नागकुल म्हणतात त्याला. अनंत, वासुकी, शेषनाग, पद्मनाभ, शंखपाल, तक्षक, कालिया हे सगळे नाग होऊन गेलेली आहे. आणि पृथ्वी सुद्धा कशावर आहे? तर अनंत नागाच्या डोक्यावरती पृथ्वी आहे, असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि आज नागदोष असेल, त्र्यंबकेश्वरी होणारा काळसर्प विधी असेल, याला एक धर्मशास्त्राचं अधिष्ठान आहे. आणि ह्या सर्व पूजा ह्या प्रकाशात होतात, अंधारात होत नाही. याच्या शुभ मुहूर्त असतात. याच्यामध्ये सगळे वैदिक ब्राह्मण असतात. वेद मंत्राचा उच्चारण होत असतो. गणपतीपासून तर दुर्गा मातेपर्यंत सर्व देवतेंचं आवाहन होतं, हवन होतं. इतकी ही शुभ पूजा आहे. याच्यामध्ये नागवध होत नाही, नागाची भीती दाखवली जात नाही, किंवा खरंच जे करत होता अंधाऱ्या खोलीमध्ये तसं काही दुष्कृत्य केलं जात नाही. ही अत्यंत शुभ पूजा आहे, निसर्गाची पूजा आहे. निसर्गाचा संरक्षणाचा संदेश या आपल्या प्रत्येक पूजेमधनं धर्मशास्त्राने दिलेला आहे. एकूणच आपण बघतोय की धर्मग्रंथांचा आधार घेत आणि जी वस्तुस्थिती सध्या पूजापाठमध्ये असते त्याचा संदर्भ महंत अनिकेत शास्त्री यांनी दिलेला आहे. ज्या पूजा होतात त्या प्रकाशामध्ये होतात, सर्वांच्या समोर होतात, मात्र अशी अंधारामध्ये कुठलीही पूजा केली जात नाही. जो अशोक खरात ज्या महिलांसोबत अत्याचार करत आहेत त्याला कुठेही माफी नसावी. त्यामुळे सरकारने कठोरात कठोर या संदर्भात कारवाई करायची मागणी होते. आता सरकार नेमकं पुढे काय पावलं उचलतं, उद्याला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोर्टाकडनं आणखी किती दिवसाची पोलीस कोठडी मिळणार हे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.